DRG Kids. लखनपूर गावात रामदास आपल्या कोमल नावाच्या मुलीसोबत राहायचा. कोमल 7वी मध्ये शिकत होती. ती अभ्यासात खूप हुशार होती. रामदास भाज्या विकायचं काम करत होता. तो आपल्या मुलगी कोमलची खूप काळजी घ्यायचा. तो सकाळी कोमलचा डब्बा तयार करून तिला शाळेत पाठवायचा. कोमल तिच्या मैत्रीण पिंकी सोबत रोज शाळेत जायची. आज जेवणाच्या डब्यात काय आहे बाबा? बेटा, आज खीर आणि पोहे दिले आहेत. बाबा, मला खीर अजिबात नाही आवडत. बाळा, खीर खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि आरोग्यही चांगलं राहतं. म्हणून खीर खात जा. डब्बा बॅगेत ठेव आणि लवकर शाळेत जा. तेव्हा घराच्या बाहेरून पिंकी आवाज देते. कोमल, लवकर चल, शाळेला जायला उशीर होतोय. येते. कोमल आणि पिंकी शाळेचा ड्रेस घालून शाळेत जात असतात. आईने आज डब्यात गुळपोळी आणि लोणी दिलंय. तुझ्या बाबांनी काय दिलंय? खीर आहे, पण मला नाही आवडत. आईने तुझ्यासाठी सुद्धा गुळपोळी आणि लोणचं दिलं आहे. मग तर मी गुळपोळीच खाईन. चालता चालता त्या दोघी एक तुटलेल्या झोपडी बाहेर येऊन पोचतात, जिथे एक म्हातारी आजी बसलेली आहेत. आजी त्या दोघींना बघतात. पिंकी कोमलला बोलते, असं वाटतंय त्या आजींना भूक लागलीये. चल, त्या आजीजवळ जाऊया. त्या दोघी जणी आजीजवळ जातात. आजी, तुम्हाला भूक लागलीये का? हो बाळा. मग हे घ्या, पोहे आणि खीर आहे, तुम्ही खाऊन घ्या. आणि पाण्याची बाटली सुद्धा ठेवा, पाणी पिऊन घ्या. आशीर्वाद बाळा. आम्ही शाळेतून येताना डबा आणि बाटली घेऊन जाऊ. अशा प्रकारे रोज डबा देण्याचं काम चालू झालं. शाळेत जाताना कोमल आपला डबा रोज त्या आजीला द्यायची आणि शाळेतून घरी जाताना डबा परत घ्यायची. एक दिवस कोमलचे बाबा रामदास अचानक आजारी पडतात. कोमल स्वतःचे जेवण ती बनवायची आणि वडिलांना चहा बनवून द्यायची आणि वडिलांसाठी नाश्ता बनवून ठेवून द्यायची. रामदास खाटल्यावर आजारी अवस्थेत पडलेला असतो. बाबा, हा घे चहा प्या, तुम्हाला बरं वाटेल. मी शाळेत जातीये. आज माझी परीक्षा आहे. तुमच्यासाठी नाश्ता ठेवलाय, खाऊन घ्या. ठीक आहे बाळा. पिंकी आणि कोमल शाळेत जाताना म्हाताऱ्या आजींना खीरचा डब्बा आणि पाण्याची बाटली देतात. हे घ्या आजी, खिरीचा डबा आणि पाण्याची बाटली. आरामात जेवून घ्या. आज आमची परीक्षा आहे. आम्ही आता जातो. हा, उशीर होतोय. आम्ही परत येऊ भेटायला. आशीर्वाद बाळांनो. तुम्हा दोघींची परीक्षा खूप चांगली असणार आहे. जा आता. कोमल आणि पिंकी शाळेत जायला निघतात. तुला माहितीये का कोमल, यावर्षी जो कोणी पहिला येईल ना, त्याची 5 वर्षांची फीस माफ होईल आणि प्रत्येक महिन्याला त्याला 500 रुपये सुद्धा मिळतील. बाबांच्या आजारामुळे मी अभ्यास नाही करू शकले. माहित नाही माझं काय होणार आहे. पिंकी, मला खूप भीती वाटतेय. तू घाबरू नकोस. तू एक धाडसी मुलगी आहेस. सगळं काही चांगलं होईल. रामदास आपल्या घरी झोपून कणत होता आणि सारखीच कोमलची आठवण काढत होता. त्याची तब्येत खूप बिघडत चालली होती. काही शेजारचे लोक त्याला बघायला त्याच्या आजूबाजूला उभे होते. रामदास, हे घे गरम पाणी. अरे, माझी तब्येत बिघडत चालली आहे. कोमल बाळा, लवकर माझ्या जवळ ये. अरे रामदास, हे घे गरम पाणी पिऊन घे, आराम मिळेल तुला. हरिया दादा, मला काही चांगलं वाटत नाहीये. अरे हरिया, रामदासला खूप जास्त ताप आहे. हो दादा, आता काय करायचं? डोक्यावर थंड पाण्याचा पट्टा ठेवला की ताप कमी होऊन जाईल. दादा, कोमलला बोलवा ना. हो हो रामदास, कोमल येतच असेल. बिरजू दादा, मी पाण्याच्या पट्ट्या तयार करतो. हो हो हरिया, लवकर तयार करा. पट्ट्यानेच रामदासला लवकर आराम मिळेल. तिथे कोमल आणि पिंकी परीक्षा देऊन घरी लवकर येतात. आजीच्या झोपडीजवळ जाताना त्या दोघी बोलतात, तुझी परीक्षा कशी गेली? ठीक होती, काही खास नाही. माझं सोड, तुझं सांग. मी तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं अचूक लिहिली आहेत. मग तर तू शाळेत पहिली येशील. बघूया. आता तर लवकर घरी जायचंय. बाबा एकटेच आहेत आणि त्यांची तब्येत सुद्धा बरी नाहीये. आजींना भेटून जाऊयात. दोघी आजीजवळ जातात. आजी, आम्ही आलो. सुखी राहा पोरींनो. परीक्षा कशी होती? तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं झालं. शाळेत पहिली येईल कोमल. आजी, खीर कशी वाटली? खूप स्वादिष्ट होती खीर बेटा. कोमलने आपल्या हाताने खीर बनवली होती
आजी, हिच्या वडिलांची 2 दिवसांपासून तब्येत बरी नाहीये, म्हणून कोमलला सगळं काम करावं लागतंय. अच्छा आजी, आता मी निघतो. बाबा घरी एकटेच आहेत. ऐक पोरी, हे घे, ही काजळाची डबी आहे. नेहमी तुझ्या सोबत ठेव. काहीही अडचण आली तर या डबीकडून मागून घे. ही तुझी मदत करेल. तू जा आता, बाबांची सेवा कर. कोमल आजीने दिलेली डबी आपल्या शाळेच्या बॅगेत ठेवून घरी येते आणि इथे रामदास घरी आजारीने तसाच झोपून आहे. हरी आणि बिरजू थंड पाण्याच्या पट्ट्या सारखे बदलत होते. तेव्हाच कोमल आणि पिंकी घरी येतात. बाबा, तुमची तब्येत कशी आहे? ठीक नाहीये बाळा. कोमल बाळा, तुझ्या बाबांना खूप जास्त ताप आला आहे. हो बाळा, आम्ही थंड पाण्याच्या पट्ट्या बदलतोय पण काही आराम नाही मिळाला. रामदासला शहरात घेऊन जावं लागेल आणि चांगल्या डॉक्टरांना दाखवावं लागेल. शहरात तर डॉक्टर खूप पैसे घेतात, पण आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत ना. बिरजू काका, तुम्ही काही पैशांची मदत करा, आम्ही तुम्हाला परत करू. बाळा, माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीयेत. हरिया काका, तुम्ही तरी मदत करा. कोमल बाळा, मी पैसे देईन, पण काय भरोसा की पैसे मला परत मिळतील? कारण रामदासचं भाजी विकण्याचं काम तर ठप्प झालं आहे, म्हणून मी तर पैसे नाही देऊ शकणार. पैशाच्या व्यतिरिक्त अजून काही मदत हवी असेल तर आम्हाला बोलव बाळ. आता आम्ही निघतो इथून. हरी आणि बिरजू निघून जातात. कोमल पाण्याच्या पट्ट्या बदलत असते आणि रामदास कणत असतो. बाळा, मी आता जिवंत नाही राहू शकणार. नाही बाबा, मी तुम्हाला काही नाही होऊ देणार. मी आत्ता मावशीच्या गावी जाऊन मदतीसाठी विचारते. ती तुमच्या उपचारासाठी पैसे नक्की देईल. नाही बाळा, कोणी मदतीसाठी येत नाही. कोमल, आठव, तुला म्हाताऱ्या आजीनी काही दिलंय. त्या डब्बीकडून मदत मागून घे. छोटीशी डबी काय मदत करेल? जाऊ दे पिंकी, हा सगळा वेडेपणा आहे. दुसरं काहीतरी करावं लागेल. अगं नाही, एकदा प्रयत्न तर करून बघ ना. चल, काढ ती डबी. कोमल डब्बा काढते आणि त्याच्याकडून मदत मागते आणि 3 वेळा म्हणते, आजीची काजळाची डबी, माझी मदत कर. आजीची काजळाची डबी, माझी मदत कर. आजीची काजळाची डबी, माझी मदत कर. तेव्हा एक सुंदरशी परी त्या डब्यातून उडायला लागते आणि परी म्हणते, मी तुझी काय मदत करू शकते? परीताई, माझे बाबा खूप आजारी आहेत. त्यांना लवकर बरं कर. परी आपली जादूची छडी रामदास वरून फिरवते. रामदास एकदम बरा होतो. धन्यवाद परीताई. आता काय हवंय तुला, सांग. माझ्या वडिलांना एक मोठं दुकान दे, ज्यामुळे त्यांना भाज्या विकण्यासाठी गल्लोगल्ली फिरावं नाही लागणार. आणि माझ्या मैत्रिणीला पिंकीला एक छानसा ड्रेस दे. असंच होईल. त्या क्षणी पिंकीला एक छानसा ड्रेस मिळतो आणि रामदासकडे दुकानाची चावी येते. तिघेही खूप खुश होतात. धन्यवाद परीताई. सुखी रहा. आता मी जाते. परी अचानक गायब होते. बाळा कोमल, हे सगळं काय आहे? कोमल आणि पिंकी रामदासला म्हाताऱ्या आजीची सगळी गोष्ट सांगतात. बाबा, तुम्ही आमच्या सोबत चला. मी आजीशी तुमची भेट घालून देते. ते तिघेही म्हाताऱ्या आजीच्या झोपडीजवळ येतात, पण तिथे कोणीच नसतं. कोमल आणि पिंकी आजूबाजूच्या लोकांना विचारतात, पण ते सगळे म्हणतात की इथे कोणीच राहत नाही आणि ही जागा तर खूप वर्षांपासून रिकामी आहे. पण मी तर त्या आजींना रोज इथेच खीर खायला घालायचे. बाळा, तू त्या म्हाताऱ्या आजीची सेवा केलीस म्हणून त्यांनी आपली मदत केली. चल आता घरी जाऊयात. काही दिवसांनंतर रामदास आपल्या मोठ्या दुकानावर बसलाय. कोमल आणि पिंकी शाळेतून तिथे येतात. बाबा, मी अख्ख्या शाळेतून पहिली आली आहे आणि पुढच्या 5 वर्षांचं शिक्षण मोफत सरकारकडून. बाळा, ही सगळी तुझी मेहनत आणि चांगल्या विचाराचे फळ आहे. उधमपूर नावाचं एक गाव होतं. विनोद आपल्या म्हाताऱ्या वडिलांसोबत राहत होता. त्या गावात त्याचे घर फक्त मातीचे होते, जो प्रत्येक बाजूने खराब झालेला होता. बाकी सगळ्यांची पक्की घरं होती. विनोदने इंजिनिअरिंगचा अभ्यास केला होता, पण त्याला अजूनही काम मिळाले नव्हते. त्याच्या सगळ्या मित्रांना नोकरी मिळाली होती. विनोद नेहमी मुलाखती घ्यायचा, पण त्याला कधीच नोकरी मिळाली नव्हती. असंच एक दिवस बाजूची शांती काकू येते. अरे विनोद, असं ऐकलंय की तू शहरात गेला होतास इंटरव्ह्यू देण्यासाठी. हो काकू, पण ह्यावेळी सुद्धा काही झाले नाही. एक तुझीच नोकरी का लागत नाही कळत नाही. तुझ्या सोबतचे सगळे शिकणारे आता शहरात स्थायिक झाले आहेत. तूच एक असा आहेस ज्याला कोणीही बोलवत नाही.
शांतीताई, ह्यात विनोदची काय चूक आहे? शिक्षणात सगळ्या मुलांमध्ये हाच एकटा हुशार होता. पण आता काय करणार, नशीब सुद्धा काही असतं ना. हो, ते तर आहेच. आता माझ्या दीपकलाच बघा ना, 4 वर्ष झाली त्याला नोकरी करताना. खूप पैसे कमावतोय. मुलगा असावा तर असा असावा. हे बोलून ती तिथून निघून जाते. हे सगळं ऐकून विनोद मनातल्या मनात खूप दुखी होतो, पण कोणाशी काही बोलत नाही. तेव्हा त्याचे बाबा म्हणतात, बेटा, मला तुझी खूप काळजी वाटते. मी तर एक साधा शेतकरी आहे, पण तुला शिकवलं जेणेकरून तू पुढे जाऊन नोकरी करू शकशील. आपल्या जवळ एवढी जमीन सुद्धा नाहीये की ज्याच्या मदतीने आपला उदरनिर्वाह होऊ शकेल. माझं तर आता वय झालंय, पण तुझ्या समोर तर संपूर्ण आयुष्य आहे. बाबा, मला सगळं कळतंय, पण बाबा माहित नाही का, एवढे प्रयत्न करून देखील मला काम मिळत नाहीये. मी देवाला फक्त एवढंच मागत असतो की तुला काम मिळवून देत आणि तुझं आयुष्य आरामात जाऊ देत. आता तोच काहीतरी मार्ग दाखवेल. वडिलांना हीच काळजी होते की विनोदकडे काही काम नाहीये आणि त्याचे लग्नही झाले नाहीये. विनोद नेहमी शहरात जाऊन नोकरीसाठी मुलाखती घ्यायचा, पण कधी काही बोलवणं येत नसे. ह्या वेळेला सुद्धा तो मुलाखत देऊन आला आणि गप्प अंथरून पडून पंख्याकडे बघत होता. तेव्हा त्याचे वडील येतात आणि म्हणतात, बेटा, मला माहितीये की काय झालंय, म्हणून मी काही नाही विचारणार. बस माझं एवढंच फक्त ऐक की एखादी लहान मोठी नोकरी तरी करून घे. बस एवढंच सांगायला आलो होतो. येतो. विनोद मान खाली घालून डोळ्यात अश्रू काढून विचार करत असतो. बाबा बरोबर बोलतायत. काहीतरी छोटं मोठं काम करेन. उद्याच शहरात जाऊन बघतो. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा शहरात जाण्यासाठी निघाला होता, पण त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही. ह्या वेळेला सुद्धा तो खूप साऱ्या ऑफिसमध्ये जाऊन नोकरीसाठी विचारलं, पण सगळ्यांनी नकार दिला. विनोद दुखी होऊन स्वतःलाच म्हणतो, मोठी तर सोडूनच द्या, इथे लहान नोकरी सुद्धा मिळत नाहीये. काय माझं नशीब, काय दिवस दाखवतंय. तो निराश मनाने रोडच्या किनाऱ्याला एका झाडाखाली बसतो आणि विचार करतो. इथेच थोडा वेळ बसतो. वेळही निघून जाईल आणि रात्रही होईल आणि रस्त्यावर कोणी बघणारही नाही आणि विचारणारही नाही की इंटरव्ह्यूमध्ये काय झालं. त्याला खूप भूक लागलेली असते, पण खिशामध्ये फक्त 50 रुपयेच होते. जर मी आता काही खाल्लं तर 50 रुपये लगेच संपतील. म्हणून एक काम करतो, 5 रुपयाचे शेंगदाणे घेऊन खातो. थोडे आत्ता खाईन आणि थोडे नंतर खाईन. ह्या विचाराने विनोद 5 रुपयाचा शेंगदाणे घेऊन परत त्याच झाडाखाली येऊन बसतो. शेंगदाणे खाता खाता अचानक त्याची नजर एक सुंदर अशा डमरूवर पडते. अरे वा, किती सुंदर डमरू आहे. पण ह्याचं नशीब सुद्धा माझ्यासारखंच आहे. ना ह्याला कोणी विचारतं ना मला कोणी विचारतं. आणि जर काहीच काम नाही मिळालं तर हे डमरू वाजवून थोडे पैसे कमवीन. हा विचार करून तो मनातल्या मनात हसत असतो आणि त्या डमरूला उचलून घेतो. माहित नाही ह्याला कोण इथे फेकून गेलं. मला काय, मी तर ह्याला माझ्या सोबत घेऊन जाईन. हे बोलून तो डमरू वाजवायला लागतो आणि तेव्हा त्यातून एक आवाज येते. थांब विनोद. कोण आहे? कोणी आहे का? हे बघा, मी काय घाबरणारा मुलगा नाहीये. मी तुला घाबरवत नाहीये. पण तू आहेस तरी कोण? आणि हा आवाज कुठून येतोय? मी तोच डमरू बोलतोय ज्याला तू वाजवतोयस. मी नाही वाजवणार, मला माफ कर. असं नाही विनोद, मी तर म्हणतोय की तुझी जी काही इच्छा असेल ती मला सांग, मी ती पूर्ण करीन. मी कसा विश्वास ठेवायचा तुझ्या बोलण्यावर? मला जो कोणी 3 वेळा वाजवतो मी त्याची इच्छा पूर्ण करतो. जर अशी गोष्ट आहे तर सगळ्यात आधी मला स्वादिष्ट जेवण दे. मला भूक लागली आहे. हे घे, तुझ्यासाठी स्वादिष्ट जेवण. विनोदच्या समोर ताट भरून जेवण येते. विनोद म्हणतो, माझी जी काही इच्छा असेल ती तू पूर्ण करशील का? हो खरंच,
मनात जी काही इच्छा असेल ती मला सांग, मी सगळ्या पूर्ण करेन. आधी मी हे जेवण करतो आणि मग सांगतो. जेवण झाल्यानंतर विनोद डमरूला म्हणतो, आता माझ्याजवळ जास्त पैसे नाही आहेत. माझी गोष्ट अशी आहे की मी प्रत्येक वेळेला नोकरीसाठी जातो, पण मला कोणी बोलवत नाही. मी आता 30 वर्षाचा झालो आहे. मी काय करू मला काही कळत नाहीये. तुझ्या सगळ्या इच्छा सांग विनोद, मी त्या सगळ्या पूर्ण करेन. सगळ्यात आधी माझ्या गावाचे घर पक्क करून दे आणि गावामध्ये माझ्या वडिलांकडे जास्तीत जास्त जमीन येऊ दे, कारण पूर्ण आयुष्य त्यांनी दुसऱ्यांच्या शेतात फक्त काम केलंय. बघ, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. आणखीन कोणती इच्छा असेल तर तीही सांग. शहरात सुद्धा माझं एक घर, एक गाडी आणि सगळ्या सुख सोयी असू देत. माझ्याजवळ सुद्धा इतके पैसे असू दे की ज्यांनी मी व्यवसाय करू शकेन आणि लोकांना काम देऊ शकेन. काय ह्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील? हो, तुझ्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील. तू काळजी नको करूस. माझी शेवटची इच्छा ही आहे की तू माझ्या जवळ माझ्या बरोबर राहा. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतील तर तू मला मार्ग दाखवशील, एका चांगल्या मित्रासारखा. जेव्हा लोक मला बोलायचे, मला ऐकवायचे, तेव्हा तू माझी मदत केली आहेस. म्हणूनच माझी ही इच्छा असेल की तू नेहमी माझ्या सोबत असावास. विनोद, तू मला मित्र म्हणालास तर मीही तुझी साथ कधी नाही सोडणार. विनोद त्या डमरूला घेऊन घरी जातो. सगळं बदललं आहे. नवे घर, शेत जमीन. घरात वडील विनोदची वाट पाहत होते. विनोद, सगळं बदलून गेलं आहे विनोद. नवं घर, जमीन, शेती. मला कळत नाहीये बेटा की हे काय चाललंय. बाबा, तुम्हाला माहितीये हे सगळं ह्या डमरूमुळे झालंय. विनोदने वडिलांना सगळी गोष्ट सांगितली आहे. काय? मी तर फक्त गोष्टींमध्ये चमत्कार ऐकले होते. खऱ्या आयुष्यात सुद्धा चमत्कार होतात हे आज पहिल्यांदा बघतोय. बाबा, हा आपल्यासाठी एक चमत्कारच आहे. हो बाळा, देवाने शेवटी आपलेही ऐकले. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या दोघंही. हे सगळं कसं झालं आहे ते कोणालाच सांगू नका, नाहीतर सगळं पूर्वीसारखं होऊन जाईल. नाही नाही, आम्ही कोणालाच काही सांगणार नाही. हो हो, नाही सांगणार. त्यानंतर विनोदने आपल्या जमीनवर एक साखर कारखाना उघडला आहे, जिथे गावातल्या खूप लोकांना काम दिलं आहे. आता तर शहरात गेलेल्या त्याचे मित्र सुद्धा गावी येऊन त्याच्यासोबत काम करतायत. विनोदचे वडील आता गावात ताठ मानाने राहतात. अरे विनोद बाळा, तू हे सगळं कसं काय केलंस? तू तर ह्या गावाचं नाव मोठं केलंस, पण तुझ्याकडे एवढे पैसे आले तरी कुठून? काकू, शहरामध्ये माझी लॉटरी लागली होती, तिथूनच हे सगळे पैसे आले आहेत. विनोद आणि त्याच्या वडिलांनी सगळ्यांना हीच गोष्ट सांगितली की शहरात विनोदची लॉटरी लागली होती, ज्याने त्यांच्याकडे एवढे पैसे आले होते. बघता बघता विनोदचे नाव हे श्रीमंत लोकांमध्ये घेतले जाऊ लागले. म्हणूनच म्हणतात ना, जिथे इच्छा तिथे मार्ग. नारायणपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात सगळे एकमेकांबरोबर प्रेमाने राहत होते. त्याच गावात विमला आपल्या 5 वर्षाच्या मुलीसोबत एका तुटलेल्या झोपडीत राहत होती. दिवसभर ती दुसऱ्यांच्या घरात आणि शेतात जाऊन मजदुरी करत असे. 5 वर्षाची मधुरा सुद्धा दुसऱ्यांच्या इथे छोटी छोटी कामे करत असे. एक दिवस मधुरा खेळता खेळता थोडी दूर निघून गेली. तिथे तिला एक आंब्याचे झाड दिसले. त्या झाडाला बघून ती चकित झाली. ते झाड हिरवे नसून लाल रंगाचे होते. त्या झाडावर एक कबूतर बसला होता आणि त्याचाही रंग लाल होता आणि त्या झाडावर फक्त 2च आंबे होते. मधुराला हे कळत नव्हतं की हे खरं आहे की एक स्वप्न. हे काय? आंब्याचं झाड, तेही लाल रंगाचं, आणि त्यावर फक्त 2च आंबे. आणि ती परत म्हणते, आणि त्याच्यावर एकच कबूतर आहे, तेही लाल रंगाचं. अचानक झाडावर बसलेला कबूतर बोलायला लागतो. हो, इथे सगळं लाल लाल आहे. त्या कबुतराचा आवाज ऐकून ती घाबरून तिथून पळून गेली. ती घरी आली पण आईशी काही बोलली नव्हती. विमला तिला खूप वेळापासून बघत होती,
पण तिला कळत नव्हतं की मधुरा एवढी गप्प का आहे. बाळ मधुरा, तू आज इतकी गप्प का आहेस? तुझी तब्येत तर बरी आहे ना? हो ठीक आहे. कोणी तुला काही बोललंय का बाळा? किंवा कोणी तुला रागवलं का? नाही असं काही नाहीये. जर कोणी तुला ओरडलं नाही, तुझी तब्येत बरी आहे, तर काय झालंय तुला? काहीतरी तर सांग. आई, मी तुला सांगितलं ना असं काही नाहीये. तू तर गप्प बस. मला त्रास नको देऊस. ठीक आहे, जा. आता मी तुला काही नाही बोलणार. तू आणि तुझी नाटकं कधीच संपत नाहीत. रात्री झोपताना मधुरा खूप अस्वस्थ होती. आई, तू झोपलीस? खूप झोप येते मला. झोपू दे. आधी माझी गोष्ट ऐक ना, मग झोप. आता कशी इच्छा झाली तुला मला सांगायची? मग इतक्या वेळापासून तोंड फुगवून का बसली होतीस? चल, सांग काय झालं. आई, आज मी खेळता खेळता झऱ्याच्या त्या बाजूला गेले होते. झऱ्याच्या त्या बाजूला बगीचा आहे ना? हो आहे तर, पण झालंय काय ते तर सांग ना. आई, तिकडे ना एक आंब्याचं झाड आहे जे लाल रंगाचे, आणि त्या झाडाला फक्त 2च आंबे आहेत. आणि त्या झाडावर एक लाल रंगाचं कबूतर बसलंय जे बोलतो. मधुरा, तू खरंच खूप वेडी झालीयस. जसजशी तू मोठी होत जातेस ना, तसं तू खोटं बोलायला लागलीयस. पुढच्या वर्षी मी तुला तुझ्या मावशीच्या घरी पाठवून देईन. आता तीच तुला सुधरावेल. मला मावशीकडे पाठव ना तर आजीकडे पाठव, पण मी खरं बोलतीये. बरं बरं, आता तुझी बडबड बंद कर. तू पण झोप आणि मलाही झोपू दे. मला उद्या दुसऱ्यांच्या घरचे काम करून मुरारीच्या शेतात जाऊन सुद्धा खूप काम करायचं आहे. त्याच्या शेतात उद्या बटाटे निघणार आहेत. ठीक आहे आई, तू झोप आता. मला झोप येत नाहीये. दुसऱ्या दिवशी मधुरा परत त्या बागेमध्ये जाते, पण ह्यावेळी घाबरत नाही. ती त्या झाडाखाली थांबून बघत होती. तेव्हा तो लाल रंगाचा कबूतर मधुराला म्हणतो, हा, तू भिवू नकोस. हे सगळं काय आहे? मला काहीच कळत नाहीये. तू घाबरू नकोस. हे एक जादूचे आंब्याचे झाड आहे आणि मी पण एक जादूचं कबूतर आहे. उठ नको. अच्छा? तुझी जी काही इच्छा असेल ती या झाडाकडे मागू शकतेस. तुझी प्रत्येक इच्छा हे झाड पूर्ण करेल. ठीक आहे, आता तर काही नाहीये, पण नंतर नक्की मागेन. आता मधुरा त्या झाडाजवळ रोज येत होती. आता मधुरा, कबूतर आणि ते झाड चांगले मित्र झाले होते. मधुरा तासनतास त्या झाडाखाली खेळायची. एक दिवस मधुराच्या आईची तब्येत अचानक खराब झाली. डॉक्टरांना कळत नव्हतं की विमलाला नक्की कुठला आजार होता. मधुरा खूप दुखी होती. ती त्या झाडाखाली गेली आणि तिथे जाऊन ती गप्प उभी राहिली. आज ती हसतही नव्हती आणि काही बोलतही नव्हती. मधुरा, काय झालं? तू काही अडचणीत आहेस का? हो, माझ्या आईची तब्येत खूप खराब आहे. डॉक्टरांना सुद्धा कळत नाहीये की काय झालंय. अच्छा, असं आहे तर. मधुरा, तू तुझे डोळे बंद करून या झाडाकडून आंबा मागून घे. आंबा मिळाल्यानंतर मी तुला सांगेन काय करायचंय पुढे ते. गुटरगू. ठीक आहे. या आंब्यामध्ये अमृत आहे. रात्री आंबा तुझ्या आईला खाऊ घाल. ती एकदम बरी होऊन जाईल. ठीक आहे. मधुराने अगदी तसेच केले जसे त्या कबुतराने तिला सांगितले होते. आता तिची आई एकदम बरी झाली होती. ही गोष्ट गावात आगीसारखी पसरली. ही गोष्ट त्या डॉक्टरपर्यंतही पोचली जो मधुराच्या आईला तपासत होता. हे कसं झालं? विमला जिवंत राहील असे वाटलेच नव्हते. शेवटी हे घडलं कसं? तेव्हा डॉक्टरांची बायको म्हणाली, विमलाच्या मुलीनेच तिला बरं केलंय. पण ती मुलगी तर 4 वर्षाची आहे. ती कसं काय बरं करू शकते? माहित नाही, पण प्रत्येकाच्या तोंडी हीच गोष्ट आहे. डॉक्टर मधुराच्या घरी जातो आणि विमलाला विचारण्याचा प्रयत्न करतो की ती बरी कशी झाली. विमला त्या डॉक्टरला म्हणते की तिच्या मुलीने तिला एक आंबा खाऊ घातला होता, ज्याच्यामुळे ती बरी झाली होती. काही बोलू नकोस विमला. नाही, मी खरं बोलते डॉक्टर साहेब. तेव्हाच तिथे मधुरा येते. डॉक्टर तिलाही विचारण्याचा प्रयत्न करतो, पण मधुरा काहीच सांगत नाही. बेटा,
तू तुझ्या आईला कुठला आंबा खाऊ घातलायस ज्याने ती बरी झाली? मी नाही सांगणार. हे बोलून मधुरा तिथून निघून जाते. त्यानंतर डॉक्टर मधुराचा पाठलाग करतो आणि त्या झाडाखाली पोहोचतो जिथे मधुरा आंब्याबद्दल कबुतराशी बोलत असते. माहितीये, ते डॉक्टर मला आंब्याबद्दल विचारत होते, पण मी त्यांना काहीच नाही सांगितलं. तू हे चांगलं केलंस. मधुरा तिथून निघून जाते. तेव्हा डॉक्टर कबुतराला म्हणतो, मला तो आंबा दे जो तू मधुराला दिला होता. पण तुला आंबा का हवाय? मधुराने आपल्या आईसाठी आंबा मागितला होता. मला माझ्या रुग्णांसाठी हवा आहे. ठीक आहे, तू या झाडाखाली उभा राहून आपले डोळे बंद करून आंबा मागून घे. उडरगू. डॉक्टराने अगदी तसेच केले आणि त्यालाही आंबा मिळाला. या आंब्यामध्ये अमृत आहे. हे ऐकताच डॉक्टर तिथून निघायला लागतो. थांब. अरे कुठे जातोयस? आधी समजून तर घे ते वापरायचं कसं आहे. हो हो ठीक आहे, लवकर सांग. माझा वेळ नको वाया घालवूस. रात्री हा आंबा तू आपल्या रुग्णांना खाऊ घाल. ठीक आहे. हे बोलून तो तिथून निघून जातो आणि घरी येऊन विचार करतो, हा अमृत आंबा मी रुग्णांना का खाऊ घालू? मी स्वतःच खाऊन टाकतो आणि अमर होऊन जातो. हा विचार करून त्याने आंबा स्वतःच खाऊन टाकला. पण तो आंबा खाऊन तो मेला. सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचली. डॉक्टरची बायको खूप रडत होती. अरे रे, हे बघा काय झालं. ही गोष्ट जेव्हा मधुराला कळली, ती सरळ त्या झाडाखाली गेली. ती त्या कबुतराला म्हणाली, हे बघ, तू माझा मित्र आहेस ना, इतकं वाईट नाही वागायचं कधी. मी काय केलंय? त्या डॉक्टरला का मारलंस? मी डॉक्टरांना नाही मारला. डॉक्टरने खोटा सांगितलं. त्याला आंबा रुग्णांसाठी मिळाला होता, पण त्याने रुग्णांचा उपचार न करता तो स्वतः खाल्ला, कारण त्याला अमर व्हायचे होते. म्हणून तर त्याला ही शिक्षा मिळाली. पण यात डॉक्टरच्या बायकोची काही चूक नव्हती. ती काय करेल आता? डॉक्टरांना परत जिवंत कर. ठीक आहे, तू म्हणत आहेस तर मी त्या डॉक्टरला परत जिवंत करेन. खूप छान. तो पांढरा आंबा घेऊन जा आणि डॉक्टरला खाऊ घाल. मधुराने ठीक तसेच केले जसे कबुतराने सांगितले होते. डॉक्टर जिवंत झाला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने शपथ घेतली की तो कधीही वाईट काम करणार नाही. मधुरा बेटा, मला माफ कर. मी आता परत असं काम कधीच नाही करणार. डॉक्टर आणि त्याच्या बायकोने मधुराचे आभार मानले आणि मग कधीही वाईट काम केले नाही. पूर्ण गाव आता मधुरा आणि तिच्या आईचा सन्मान करतात. एका शहरात राजू आणि दीपू नावाचे 2 मित्र राहत होते. दोघे एकाच शाळेत शिकत होते. दीपू श्रीमंत होता. त्याचे वडील मोठे व्यावसायिक होते. राजू गरीब होता. त्याचे वडील एका ऑफिसमध्ये शिपाई होते. परंतु राजू अभ्यासात खूप हुशार होता. त्यामुळे त्याला मोठ्या शाळेत प्रवेश मिळाला होता आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च शाळा स्वतः देत होती. तर असे राजू आणि दीपू मित्र होते. राजू, हे बघ, माझ्याकडे किती सारे महाग पेन आहेत. तुझ्याकडे तर एकच स्वस्त पेन आहे. तुझ्या वडिलांकडे खूप पैसे आहेत, त्यामुळे तुझ्याकडे खूप पेन आहेत. परंतु माझे वडील गरीब आहेत, त्यामुळे माझ्याकडे हेच एक स्वस्त पेन आहे. राजू खूपच समजूतदार होता. त्याला माहित होतं की त्याचे वडील खूप कष्ट घेऊन घराचा सर्व खर्च उचलत आहेत. त्यामुळे तो आपल्या आई वडिलांकडे कोणत्याच प्रकारची मागणी करत नसे. राजू, हे बघ माझे नवीन बूट, कालच माझ्या बाबांनी आणले. अरे वा, हे तर खूपच छान आहेत. मग राजू तिथून आपल्या घरी जातो. त्याची आई मालती त्याला बोलते, बाळा, चल जेवण करून घे. राजू जेवण करून आपल्या मामाच्या घरी जातो, जे तिथेच जवळच राहतात. तो गेल्यानंतर दीपू राजूच्या घरी येतो. काकू, राजू आहे? नाही बाळा, तो तर त्याच्या मामाच्या घरी गेला आहे. येईलच तो थोड्या वेळात. अरे, मी तर त्याला माझ्यासोबत पार्कमध्ये घेऊन जायला आलो आहे. एवढं बोलून दीपू तिथून निघून जातो.
जेव्हा राजू घरी येतो तेव्हा मालती त्याला बोलते, अरे बाळा राजू, तुझा मित्र दीपू आला होता. तो तुला पार्क मध्ये घेऊन जाणार होता. ठीक आहे आई, मी त्याच्या घरी जातो. हे बोलून राजू दीपूच्या घरी जातो. तिथे त्याला दीपूची आई सरिता भेटते. अरे राजू, तू आणि यावेळेस इथे काय करतोयस? काकू, मी दीपूला भेटायला आलो होतो. मला वाटलं की तो मला त्याच्याबरोबर पार्कला घेऊन जाणार आहे, त्यामुळे मी आलोय. तुझ्या सोबत पार्क मध्ये तो का जाईल बरं? त्याच्याजवळ त्याचे श्रीमंत मित्र नाहीयेत का? तुझ्यासारख्या गरीब मित्राबरोबर त्याचं राहणं मला अजिबात आवडत नाही. तू जा इथून. माहित नाही दीपू कसं काही कुणालाही आपला मित्र बनवतो. दीपूच्या आईचं बोलणं ऐकून राजूला खूप वाईट वाटतं. तो दुखी होऊन तिथून निघून जातो. दुखी राजू पार्कमध्ये बसून विचार करतो की ते लोक एवढे गरीब का आहेत. तेवढ्यात त्याची नजर जवळच्या बेंचवरील एका वहीवर पडते. अरे, ही वही कोणाची आहे? अरे, ही तर नवीन वही आहे. त्याने जवळच उभे असलेल्या काकांना विचारलं, काका, ही वही तुमची आहे? नाही बेटा, ही कॉपी माझी नाहीये. काकू, ही वही तुमची आहे? नाही बाळा, ही माझी नाहीये. पिंकी, ही वही तुझी आहे का? नाही राजू, ही माझी वही तर नाही आहे. राजूने सगळ्यांनाच विचारलं, परंतु ती वही कोणाचीच नव्हती. आता राजू काय करणार? तो त्या वहीला आपल्या घरी घेऊन आला. त्याला आनंदही होता की त्याला नवीन वही मिळाली आहे. त्याने विचार केला की ह्यावर काही चित्र काढूया. चला, मी याच्यावर एक आईस्क्रीमचं चित्र काढतो. राजूने त्या वहीवर एका आईस्क्रीमचं चित्र बनवलं. त्याला आईस्क्रीम खूप पसंत होती. तेवढ्यात त्याच्या आईने त्याला जेवायला बोलवलं. राजू बाळा, ये जेवायला ये. आलो आई. असं बोलून तो आईजवळ जेवायला गेला. जेव्हा तो जेवून परत आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या टेबलवर आईस्क्रीम ठेवलं होतं, अगदी तसंच जसं त्यांनी वहीत बनवलं होतं. अरे, हे आईस्क्रीम कुठून आलं? आई, तू माझ्यासाठी आईस्क्रीम आणला आहेस का? नाही तर बाळा, हे आईस्क्रीम कुठून आलं? बाबा, काय तुम्ही माझ्यासाठी आईस्क्रीम आणलाय का? नाही बेटा, मी नाही आणलंय. आता राजू विचार करू लागला की थोड्या वेळ पूर्वीच त्याने जी आईस्क्रीम बनवली होती ती आईस्क्रीम त्याच्या खरंच समोर होती. तो खूप आनंदी झाला. त्याने ही गोष्ट मालतीला सांगितली. मालतीला त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला. तेव्हा राजू तिला बोलला, आई थांब, मी तुला दाखवतो. सांग, कोणतं चित्र काढू या वहीवर? हो, मी तुझ्या हातातील बांगडीचं चित्र काढतो या वहीवर. राजूने आईसाठी त्या वहीवर बांगडीचं चित्र काढलं. तेव्हा त्यांनी पाहिलं की 10 मिनिटांनंतर त्याच्या समोर बांगड्यांनी भरलेला बॉक्स प्रकट झाला. हे पाहून मालती आणि राजू खूप आनंदी झाले. त्या दोघांनी मदनला काहीच सांगितलं नाही. आई, आपण सगळ्या गरजेच्या वस्तू या वहीवर चित्र बनवून घेऊ शकतो. त्यानंतर राजूने स्वतःसाठी नवीन कपडे आणि नवीन बूट बनवले, स्कूल बॅग बनवली, आईसाठी नवीन साडी बनवली आणि घरासाठी खाण्यापिण्याचे सामान देखील बनवले. आता राजू शाळेत कधी नवीन बूट घालून जातो तर कधी नवीन स्कूल बॅग घेऊन जातो. इकडे दीपू जेव्हा राजूला भेटतो तेव्हा बोलतो, अरे राजू, आजकाल तुझ्याकडे नवीन नवीन बॅग आणि नवीन बूट आले आहेत. वाटतंय तुझ्या बाबांची प्रगती झाली आहे. नाही दीपू, हे तर मला माझ्या मामाने दिले आहे. वा, तुझे मामा तर खूपच चांगले आहेत. किती छान असतं जर माझे मामा पण असे असते. अरे, तुझ्याकडे तर असे सगळ्या वस्तू आहेत, तर तुला काय अजून पाहिजे आहे? अच्छा, चल माझ्या घरी जाऊया. नाही, मला घरी जायचं आहे. बिचारा राजू विचार करतो की दीपूच्या आईने त्याला रागावून पळवलं होतं. नाही, चल ना आपण माझ्या घरी जाऊया. नाही, तुला जर यायचंच असेल तर माझ्या घरी चल, पण मी तुझ्या घरी अजिबात येणार नाही. एवढं बोलून राजू तिथून निघून जातो. दीपू विचार करू लागतो की राजू त्याच्या घरी यायला नकार का देत आहे. घरी येऊन तो आपल्या आईला बोलतो, आई, तू राजूला काही बोललीस का? हो, मी त्याला पळवून लावलं होतं. तू त्याच्यासोबत का खेळतोस बरं? मला तो गरीब मुलगा अजिबात आवडत नाही. आपल्या बरोबरीचे मित्र बनव. आई, असं बोलू नकोस. राजू माझा मित्र आहे. तू असं नाही वागायला पाहिजे होतंस.
दीपूला आपल्या आईवर खूप राग येतो, परंतु त्याच्या आईला या बाबतीत कोणताच फरक पडत नाही. पण दीपूला खूप वाईट वाटत होतं की त्याच्या आईने राजू सोबत अशी वागणूक केली आहे. एके दिवशी बाजारात मालती आणि सरिताची भेट होते. कशा आहात तुम्ही? आज बऱ्याच दिवसांनी भेटलात. मी तर ठीक आहे. तू कशी आहेस? मी सुद्धा ठीक आहे. सरिता मालतीची महागडी साडी पाहून खूप नाराज होते. मालतीने दागिने सुद्धा घातले आहेत. सरिताला काहीच समजत नाही की मालतीकडे हे सगळे कसे आले. ती घरी येऊन विचार करू लागते. हा राजू आणि त्याचे आई वडील तर अगदीच भिकारडेत. यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले बरं? जेणेकरून ही मालती एवढी महागडी साडी आणि दागिने घालून फिरतीये. मला ह्याचा पत्ता लावावाच लागेल. हा विचार करून सरिता राजूच्या घरी जाते आणि खिडकीतून लपून बघते. राजू आणि मालती जादूच्या वहीवर काहीतरी बनवत आहेत. हे बघ आई, मी तुझ्यासाठी किती चांगला सँडल बनवला आहे. सरिता बघते की एक सँडल तिथे प्रकट झाली आहे. अच्छा, ही गोष्ट आहे तर या वहीला चोरावंच लागेल. सरिता राजूच्या घरी येते आणि मालतीशी इकडचं तिकडचं बोलू लागते आणि संधी मिळताच ती वही चोरून तिथून निघून जाते. जेव्हा राजू त्याची वही शोधतो, आई, ती जादूची वही कुठे गेली? अरे बाळा, आता तर इथेच होती. कोण घेऊन गेलं? मला वाटतं सरिता काकू घेऊन गेल्यात. इथे सरिता त्या वहीवर नवे नवे दागिने बनवते. तिने खूप सारं सोनं गोळा केलं आहे. तेव्हा त्यांचा नोकर हरी हे सगळं बघतो आणि सरिताला चाकू दाखवून सगळं सोनं मागतो. आता चल, लवकरात लवकर हे सगळं सोनं या बॅगेत ठेवून मला दे, नाही तर तुझा गळा चिरून टाकीन. नाही नाही नाही, मी 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 सगळं काही देऊन टाकते तुम्हाला. सरिता लवकर लवकर सोनं बॅगेत ठेवते. तेवढ्यात राजू तिथे येतो. तो पाहतो की हरी चाकू घेऊन उभा आहे. तो लवकर बाहेर जाऊन आपल्या बरोबर खूप लोकांना घेऊन येतो. सगळे मिळून हरीला पकडतात. काकू, तुम्ही ठीक तर आहात ना? मला मला माफ कर राजू. मी तुला खूप वाईट बोलले आणि आज तर मी तुझी वही देखील चोरली. तरी सुद्धा तू माझे प्राण वाचवलेस. मला माफ कर बाळा, माफ कर. काकू, तुम्ही माझा मित्र दीपूची आई आहात, तर माझ्या पण आईसारख्याच झालात ना? सरिता राजूला कुशीत घेते आणि त्याची वही त्याला परत करते. ह्यानंतर दीपू आणि राजू खूप चांगले मित्र बनले. एका गावात एक आजी आजोबा राहत होते. त्यांना मूलबाळ नव्हते. आजोबा ब्राह्मण होते, पण त्यांना या वयात कोणीच पूजा करायला बोलवत नसे. म्हणून त्यांच्याकडे जेवायला सुद्धा काही नसायचे. एक वेळचं जेवण सुद्धा खूप प्रयत्नाने मिळायचे. म्हणून एक दिवस आजी म्हणते, तांदूळ अजिबात नाहीयेत. थोडे तांदूळ घेऊन या. भात शिजवते. तुम्ही काहीच खाल्लं नाहीये ना? तू पण कालपासून काहीच खाल्लं नाहीयेस ना? काही हरकत नाही. एवढं वय झालं आहे, लोक पण पूर्वीसारखे काम देत नाहीयेत आपल्याला. कधीपर्यंत असं चालेल? देवाची इतकी पूजा अर्चना करते, पण देवाला आपलं दुःख दिसतच नाही. काहीही हरकत नाहीये. देव सगळं बघत आहे. त्याने आपल्यासाठी काहीतरी विचार केलेलाच असेल ना? त्याने हे आयुष्य दिलं आहे, तर तोच आपली नौका पार करेल. चल, आता मी बाहेर जातो. कदाचित कोणी काम देईल मला. ठीक आहे. देव तुमचं रक्षण करो. आजोबा एक पाण्याची पिशवी घेऊन घराबाहेर जातात. संपूर्ण दिवस बाहेर काढल्यानंतर त्यांना थोडं जेवण मिळतं. संध्याकाळी ते जंगलाच्या मार्गाने घरी येत असतात. हा, चला, आज काहीतरी जेवण तर मिळेल. कमीत कमी आज आम्हा दोघांना उपाशी पोटी तर झोपावं नाही लागणार ना? ते चालत जात असतात तेव्हा त्यांच्या समोर एक कुत्रा येतो आणि त्यांच्या जेवणाच्या पोटलीला बघून भुंकत असतो. अरे,
हा कुत्रा माझ्या जेवणाकडे बघून पुढे येत आहे. ह्याला कदाचित जेवण हवं आहे. आता काय करू? कदाचित ह्याच्या नशिबी आहे हेच जेवण आता. हे बोलून आजोबा आपल्या पिशवीतले सगळे जेवण त्याच्या समोर काढून ठेवतात. खा खा, पोटभर जेव तू. मला काही ना काही मिळेलच. तू हे लवकर खाऊन घे. आणि हे बोलून ते पुढे जात असतात तर बघतात की एक आजारी माणूस जमिनीवर पडून कणत असतो. पाणी पाणी. अरे काय झालं दादा? तुम्हाला पाणी हवंय का? आणि त्याला पाणी पाजतात. हे देवा, आज ह्याचे प्राण वाचवा. तेव्हा तो आजारी माणूस अचानक देवाचे रूप घेतो आणि म्हणतो, मी तुझी 2 वेळा परीक्षा घेतली. तू दोन्ही वेळा पास झालास. तू एकदा तुझे जेवण मला दिले होतेस आणि दुसऱ्यांदा पाणी पाजलंस. तू स्वतः एवढ्या दुःखात असूनही दुसऱ्यांची मदत करत आहेस. देव, मी तर धन्य झालो देवा. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मला तुला काहीतरी द्यायचं आहे ज्याने तुझे सगळे दुःख संपून जाईल. इतकं बोलून देव भैरव भैरव म्हणून आवाज देतात. तेव्हा तोच कुत्रा प्रकट होतो ज्याला आजोबांनी त्याचे जेवण खायला दिले होते. हे घे, भैरवला आज मी तुला देतो. तू ह्याला जे काही मागशील ते हा तुला सर्व देईल. तुझे सगळी दुःख दूर होऊन जातील. जा, ह्याला तुझ्या सोबत घेऊन जा. तुम्ही धन्य आहात देवा. रात्र झाली आहे आणि आजोबा भैरव सोबत घरी येतात. दरवाज्यावर उभी असलेली आजी म्हणते, अहो, काय झालं? आज खूप उशीर झाला. हं? आणि हे काय? आपल्यासोबत तुम्ही एक कुत्रा पण घेऊन आलात? आपल्या जवळच काही खायला नाहीये. आपण ह्याला काय खायला घालणार? अगं गप्प राहा आता तू. आजपासून आपले सगळे दुःख हा भैरवच दूर करणार आहे. अहो, हे काय बोलताय तुम्ही? अगं माझ्या गोष्टीवर विश्वास तर ठेव. मी नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. काळजी करू नकोस. मी म्हटलं होतं ना की ज्याने आयुष्य दिलं आहे त्याने काहीतरी विचार केलाच असेल ना आपल्यासाठी. हो, ठीक आहे. आता हे सांगा की या सगळ्यांचं जेवण येईल कुठून? भैरव, आम्ही खूप दिवसांपासून पोटभर जेवण केलं नाहीये. तू तिघांसाठी काहीतरी जेवण आण. हे बोलताच भैरव त्यांच्या समोर 3 भरलेली ताटं प्रकट करतो. दुसऱ्या दिवशी आजोबा भैरवला तलावाजवळ घेऊन जाऊन आंघोळ घालत असतात तेव्हा जगन तिथे येतो. भैरव, माझ्या बाळा, छान अंघोळ कर. काय काका, तुम्ही ह्या कुत्र्याला इतका जीव लावताय, एवढं तर आपल्या कोणी मुलाला पण प्रेम करत नाही. हा माझा मुलगा तर आहे ना. म्हणजे ती एक खूप मोठी गोष्ट आहे. नंतर कधीतरी सांगेन. माझ्या मुलाची जेवणाची वेळ झाली आहे आता. हे बोलून आजोबा भैरवला घेऊन निघून जातात. जगन विचार करत असतो, 2 दिवसांपूर्वी तर ह्याच्या स्वतःच्या जेवणाचे वांदे होते आणि आज ह्या कुत्र्याला खाऊ घालणार आहे. माहिती तर करूनच घेतली पाहिजे की नक्की काय झालंय. जगन चोरून त्यांच्या मागे त्यांच्या घरी येतो. आजी म्हणते, अहो, लवकर करा. भैरवला भूक लागली असेल. लवकर आत या दोघं तुम्ही. हो 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 हो, येतोय मी. हे काय, आता हा म्हातारा ह्या कुत्र्यालाही सोबत घेऊन जेवायला घालणार का? बघतोच आता. जगन खिडकीमधून बघत असतो. अरे रे, हे तर खरंच सोबत घेऊन जेवायला देत आहेत कुत्र्याला. असं वाटतं ह्या म्हाताऱ्यांचं डोकं खराब झालंय. तेव्हा आजोबा आजीला म्हणतात, आज घराचा दरवाजा चांगला करेन मी. पूर्णपणे तुटून गेला आहे. अहो, दरवाजाला ठीक करायची काय गरज आहे? भैरवला सांगा, तो नवीन दरवाजा आणून देईल. हो हो, आधी त्याला पोटभर जेवू तर दे, मग सांगेन मी त्याला. हे लोक खरंच वेडे झाले आहेत. कुत्रा काय कधी दरवाजा आणतो का? अरे बाप रे,
अजून थोडा वेळ जर मी इथे थांबलो तर मीही वेडा होईन. जगन तिथून निघून जातो. त्यानंतर आजोबा भैरव कडून दरवाजा मागतात. भैरव लगेच त्यांच्या समोर एक दरवाजा आणून ठेवतो. काही वेळानंतर जगन आजोबाच्या घरासमोर येतो तर तो पाहतो की आजोबा नवीन दरवाजा लावत असतात. अरे बाप रे, ह्या म्हाताऱ्याने तर खरंच नवीन दरवाजा लावला. पण त्या कुत्र्याने नवीन दरवाजा आणला कुठून? जाऊन शोधून येतो. जगन भैरव जवळ जातो आणि म्हणतो. जरा नवीन दरवाजा आणून दाखव. हे बोलताच भैरव एक नवीन दरवाजा आणून ठेवतो त्याच्या समोर. आजोबा आणि जगन दोघेही बघतात. हे काय? अरे भैरव, थांब थांब जरा. तुमच्या या कुत्र्याला जादू येते काय? बाळा जगन, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. अच्छा, तर हा जादूचा कुत्रा आहे. अरे नाही नाही, असं तर काहीच नाही आहे. पण तू ही गोष्ट कोणालाच सांगू नकोस, ठीक आहे ना? तर आपण ह्याला जे मागू ते सगळं मिळेल का? आता मी काय करू? गोष्ट तर अशीच आहे. तर मग काय सोनंही मिळेल का? हे काय बोलतोयस तू? आम्हाला सोनं नको आहे, आम्हाला ह्यातच संतुष्ट आहे. पण बाळा, हे कोणाला सांगू नकोस. हो हो, नाही सांगत, मी नाही सांगणार. हे बोलून जगन तिथून निघून जातो आणि गावच्या सरपंचांना जाऊन सांगतो. हे काय बोलतोयस जगन? कुत्र्याकडे जे काही मागाल ते तो देईल? मस्करी करतोयस का? अरे नाही नाही सरपंच, आधी माझाही विश्वास नव्हता, पण जेव्हा स्वतःच्या डोळ्याने पाहिलं तेव्हा मला पटलं. मग आता तर तिथे जाऊन बघायलाच हवं. आणि ही चांगली बातमी तू मला दिली म्हणून तुला मी 100 सोन्याचे शिक्के देईन. सरपंच मनातल्या मनात म्हणतो, तुला काय माहिती मी या कुत्र्याकडून आणखीन किती पैसे कमावणार आहे ते. यानंतर ते दोघं आजी आजोबांच्या घरी जातात. बघितलं तुम्ही, आपल्यासाठी एकच आधार होता, आता तो सुद्धा निघून जाणार आहे. आता मी तरी काय करू? भैरवला मी कसं वाचवू आता? आजी आणि आजोबा दुखी होतात. भैरव पण त्यांच्या सोबत घरात बसलाय. अरे हे काय? तू या मुक्या कुत्र्याला घराच्या आत ठेवला आहेस? तुला तर ह्याची शिक्षा मिळेलच. नाही नाही, हा तर माझ्या मुलासारखाच आहे. अरे बंद कर तुझी नाटकं. आता तर मी ह्याला घरी घेऊनच जाईन. सरपंच जबरदस्तीने भैरवला घरी घेऊन जाण्याचा हट्ट करतो. बाळा भैरव, आता फक्त तूच मला वाचवू शकशील, ठीक आहे ना? हे ऐकताच भैरवाच्या डोळ्यातून एकदम तेज प्रकाश येतो आणि सरपंच आणि जगन हवेत उडायला लागतात आणि ओरडत असतात. अरे अरे कोणीतरी वाचवा, खाली उतरवा. अरे वाचवा वाचवा मला. हवा त्यांना घरापासून दूर वरती घेऊन जाते. ते दोघही घाबरतात. देवाला सारख्या विनवण्या करत असतात आणि माफी मागत असतात. यानंतर गावातल्या कोणाची हिंमत नाही झाली आजी आजोबांना त्रास देण्याची आणि नंतर ते दोघं बाकीचे आयुष्य खूप सुखाने व्यतीत करत होते. अन्नतपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात झरझर झोपडी होती, ज्यात म्हातारी आणि आपल्या पिंटू नातवा बरोबर राहत होती. पिंटूचे आई वडील नव्हते, म्हणून तो आपल्या म्हाताऱ्या आजी सोबत राहत असे. म्हातारपणामुळे आजी वाकून चालायची. आजी पिंटू आणि त्याचे पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या घरी उष्ट भांडी घासत असे आणि कधी कधी जास्त पैसे कमवण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात जाऊन गहू आणि धान्य काढायला सुद्धा जात असे. पिंटू आपल्या आजीचा हातभार लावण्यासाठी कधी दुसऱ्यांच्या दुकानावर जाऊन काम करत असे. आजी, आपली गरिबी कधी संपेल? बाळा, सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत. आजी रोज पिंटूला परीकथा सांगून झोपवायची आणि स्वतः रात्रभर रडायची. देवा, मी अशी काय चूक केलीये ज्याची तू मला एवढी मोठी शिक्षा देतोयस? माझा मुलगा आणि सून या दोघांना तर आधीच घेऊन गेलास तू.
आता या म्हातारीच्या हाडांमध्ये इतका जोर नाही की ती आपल्या नातवाची सगळी काळजी घेऊ शकेल रे बाबा. असेच दिवस जात होते. कधी आजी दुखी झाली तर पिंटू त्याची समजूत घालत असे, तर कधी पिंटू दुखी असेल तर आजी त्याला समजवत असे. आजीला हीच भीती होती की तिच्यानंतर पिंटूचे काय होईल. एक दिवस त्या गावात एक जादूगर येतो. आला जादूगार आपली जादू दाखवायला. तो हर गल्लीत जायचा आणि आपलं जादू दाखवायचा आणि पैसे घ्यायचा. जेव्हा तो पिंटूच्या घरासमोर आला तो बोलला, ओहो, आला जादूगार आपला खेळ दाखवण्यासाठी. आपला खेळ दाखवण्यासाठी कोणी आहे का? घरात कोणी आहे का? आजी बाहेर येते. जादूगार बाळा, तू तुझी जादू आम्हाला नको दाखवूस. आम्ही तुला काहीच नाही देऊ शकत. आम्ही खूप गरीब आहोत रे. तेव्हाच पिंटू बाहेर येतो आणि म्हणतो, जादूगर, आम्ही तुम्हाला पैसे नाही देऊ शकत. तुम्ही कुठे दुसरीकडे जा. जादूगर थोडा दुखी झाला आणि हसत म्हणाला, ठीक आहे, थोडस पाणी तर पास बेटा. पिंटू पाणी घेऊन येतो. जादूगर पाणी पितो आणि तो बोलला, आजी, मला सगळं कळलं आहे. तुमच्या सगळ्या अडचणींचा उपाय माझ्याकडे आहे. ते कसं काय बाळा? तुम्ही काहीही बोलू नका. जेव्हा देवच आमची गरिबी दूर करू शकला नाही तर तुम्ही काय करणार? बाळा, मी देव तर नाहीये, पण तुमची थोडी मदत जरूर करेन. आणि नाही करू शकला तर मी माझ्या पूर्ण आयुष्यभर कधीच कोणाला जादू नाही दाखवणार. पिंटू, गप्प बस. खूप बोलायला लागलास तू. आजी रागाने पिंटूला बघत होती. नाही आजी, मी खरं बोलतोय. जर मी तुमची मदत नाही करू शकलो तर मी जादूचा खेळ कधीच नाही दाखवणार. बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. हा लहान आहे रे. जादूगर हसतो आणि बोलतो, नाही आजी, मी वाईट वाटून घेत नाहीये. जादूगर पिंटूला बोलवतो. बाळा, तुझं नाव काय आहे? माझं नाव पिंटू. अच्छा पिंटू, तुला उद्यापासून एक काम करायचं आहे. जादूगर आपल्या जादूने एक नारंगी रंगाचे फूल काढतो. नारंगी रंगाचं गुलाबाचं फूल तर मी कधीच पाहिलं नव्हतं. आजी सुद्धा बघते. बाळा, हे काय आहे? जादूगर आजीशी बोलतो, आजी, उद्या सकाळी तुम्ही जे पण काही काम करायला जाल तर त्या कामाच्या जागेवर या गुलाबाच्या फुलाला ठेवा आणि त्यानंतर काम करा. याने काय होईल बाळा? हे फूल तिकडे ठेवल्याने तुमच्या गोष्टी वाढत जातील. जसं की तुम्ही तांदूळ किंवा गहू जवळ ठेवलं तर ते वाढतच जाईल. एवढं बोलून जादूगर तिथून निघून जातो. रात्रभर आजी आणि नातवाला जादूगरची गोष्ट आठवण येत होती की खरंच असं काही होतं का. दोघेही आपसात ह्या विषयी बोलत असतात. आजी, त्या जादूगराची गोष्ट खरी असेल का? बाळा, मला नाही माहित की तो खरं बोलला की खोटं बोलला. पण जे काही होईल ते देवाच्या मर्जीने होणार आहे. चल, आता झोप लवकर. हो आजी, ठीक आहे. सकाळी बघू. दुसऱ्या दिवशी आजी सकाळी उठली, झाडू उठवायला गेली होती. तेवढ्यात पिंटूने त्यांना थांबवले. आजी, झाडू नको उचलूस. अरे हो, तू खरं बोलतोयस हा? पिंटू आजीला म्हणतो, आजी, बाबाच्या दुकानात साड्या विकायचे ना, सांग ना आता त्या किती उरल्या आहेत? 2च तर राहिल्या आहेत. ठीक आहे आजी, त्या घेऊन ये ना. हो हो हो, आणते. आजी साड्या आणते. पिंटू आजीला म्हणतो, आजी, आपण एक काम करूया. हे नारंगी रंगाचं गुलाब साड्यांवर ठेवूया आणि मग साड्या मोजूया. हो, तू बरोबर बोलतोयस. आजीने गुलाबाचे फूल साड्यांवर ठेवून दिले आणि बघता बघता खूप सारे साड्या आल्या. दोघे जण साड्या मोजणे सुरू केले. आजी, हा तर चमत्कार झाला. बघ किती साड्या आहेत. आपण आता गरीब नाही राहिलो. हो बाळा, तू अगदी खरं बोलतोयस. आजी आणि पिंटूने साड्या एका गोठड्यात बांधले आणि ते एका बाजूला ठेवून दिले. मग त्यांनी पैशांच्या पोटलीवर गुलाबाचे फूल ठेवले. बघता बघता खूप सारे पैसे सुद्धा आले.
असं करता करता दोघांजवळ पैसे आणि साड्यांचा ढीग झाला. आजी, आता आपण साड्यांचे दुकान उघडूया. त्या दोघांनी साड्यांची एक खूप मोठी दुकान उघडली. बघता बघता त्यांच्याजवळ सगळं आलं. आता ते दोघे जण गरीब नाही राहिले. महेश, जो त्यांच्या शेजारी राहत होता, त्याला ईर्ष्या वाटायची ह्या लोकांची प्रगती बघून. माहित नाही त्या जादूगराला या लोकांमध्ये काय दिसलं, जो त्यांचं आयुष्य बदलून गेला. त्याची बायको सुद्धा म्हणते, जादूगार तर आपल्या दारी सुद्धा आला होता, पण तुम्ही त्याला हाकलवून लावलत. जर तुम्ही असं केलं नसतं तर या म्हातारीऐवजी आपलं घर मोठं झालं असतं. तू काळजी करू नकोस. ह्या आजी आणि नातवाला जेवढं मिळायचं होतं त्यापेक्षाही जास्त मिळालं आहे. आता आपली वेळ आली आहे. ते कसं काय? आपण रात्री तो गुलाब चोरूया, ज्याच्यामुळे त्या म्हातारीजवळ पैसे आले आहेत. महेश आणि सुधा रात्री जेव्हा पिंटू आणि आजी झोपलेले असतात तेव्हा त्यांच्या घरी हळूच येतात आणि टेबलवर ठेवलेला गुलाब चोरतात आणि त्याला आपल्या घरी घेऊन येतात. हे बघ, हीच आहे ती आपल्या फुटलेली नशिबाची चावी. आता ह्या म्हातारीपेक्षा सुद्धा खूप मोठं घर होईल. कालपर्यंत ही म्हातारी झोपडीत पडली होती, पण आता खरं सांगतो, मला हिचं सुख बघवत नाहीये. मला सुद्धा माझ्या हातात असतं तर या दोघा नातवा आणि म्हातारीला हाकलवून लावलं असतं. महेश आणि सुधा सकाळ होण्याची वाट पाहत असतात. सकाळ होते. अहो चला, आता या गुलाबाच्या फुलाचा चमत्कार बघू. दोघे जण फुलाला पैशांच्या तिजोरीजवळ आणतात आणि तिथे ठेवतात. पण हे काय, तिजोरीजवळ गुलाब ठेवताच महेश आणि सुधाचे नाक कापले जाते. दोघे जण ओरडायला लागतात. अरे अरे, माझं नाक! हे कसं काय कापलं गेलं? हे कसं झालं? अरे अरे, अरे, हे काय झालं? आता आपण काय करायचं? तेव्हा गुलाब मधून आवाज येते, दुष्ट लोकांनो, जर मला तुम्ही त्या आजीजवळ नाही ठेवलं तर तुमचे नाक, हात, पाय सगळेच कापून टाकेन. नाही नाही, आम्ही तुला आत्ताच तिथे सोडून येतो. महेश आणि सुधा पळत पळत आजी आणि पिंटू जवळ येतात आणि त्यांना सगळं सांगतात. आम्हाला माफ करा आजी, आम्ही तुमचे वाईट चिंतले. याचे फळ आम्हाला मिळाले. आजी गुलाबाला सांगते की महेश आणि सुधाचे नाक चांगले कर. दोघांचे नाक ठीक होते आणि ते तिथून निघून जातात. असाच वेळ निघतो. परत एक दिवस तो जादूगर परत येतो. ह्या वेळेला तिथे कुठली झोपडी नसते. तिथे मोठे सुंदर घर झाले असते. ओहो, आला जादूगार स्वतःचा खेळ दाखवायला. हो, स्वतःचा खेळ दाखवण्यासाठी. हा आवाज ऐकताच पिंटू पळत बाहेर येतो. त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. तुम्ही बाहेर का थांबला आहात? या ना, आत या. जादूगर हसत म्हणतो, बाळा पिंटू, तू खुश तर आहेस ना? आज हे जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच आहे. त्या दिवशी मी तुम्हाला जे काही बोललो त्याबद्दल क्षमा करा. तोपर्यंत आजी बाहेर येते आणि जादूगरला म्हणते, जादूगराने आजीला गप्प केले आणि त्यांचा हात पकडून घराच्या आत जातो. आजी त्याला खूप प्रेमाने जेवू घालते. बेटा, आम्हाला नाही माहित तू कोण आहेस. लोक तुला जादूगार म्हणतात खरं, पण तू आमच्यासाठी देवदूत आहेस, देवदूत. हो. जादूगर हसतो आणि गायब होतो.